पूर्ण माहिती जाणून घ्या। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आणि तारीख काय असणार आहे, जाणून घेऊया संपूर्ण अपडेट। तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे। ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि पहा आपल्या चॅनलवरती मित्रांनो, YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांचा आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे। सकाळपासून वितरण सुरू झाले असले तरी सगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी पैसे हे जमा होणार नाहीत, हे लक्षात घ्यावे। शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्याचा हा लाभ जो आहे ते हस्तांतरित करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलेला आहे। काही जिल्ह्यात सकाळी, काही जिल्ह्यात दुपारी आणि काही जिल्ह्यात रात्रीपर्यंत पैसे जमा होणार असे सांगण्यात येत आहे। हप्ता हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणारा लाभ आहे। शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशा प्रकारे केले जाणार हे थोडक्यात आपण समजून घेऊया। योजनेचे नाव आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि याचा हप्ता जो आहे ते 9वा हप्ता। प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये वितरण पद्धती होतात। डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। हे पैसे आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, बँक खात्याचे आधार कार्ड लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना या नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये जमा केले जात आहे। आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होत आहे, तर आज जिल्ह्यांचे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यात खालील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे: जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर यासारखे जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। पुढे जर बघितलं तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा यामध्ये विभागात केलेला आहे। या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात आधार लिंक आणि ही केवायसी प्रक्रिया तपासणी आहे। या जिल्ह्यात येत्या काही दिवसातच पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 9व्या हप्त्याचे लाभ मिळवण्यासाठी खालील 5 अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। पहिली म्हणजे पीएम किसानचे स्टेटस सक्रिय असणे, म्हणजेच पीएम किसान योजनेमध्ये पात्र असणे। दुसरा, आधार लिंक, बँक खात्याला आधार कार्डाशी लिंक असावे। तिसरी, ई केवायसी पूर्ण असणे अत्यंत गरजेचं। चौथी आहे पीएम किसान पोर्टलवरती केवायसी पूर्ण असावी आणि डीबीटीचे बँक खाते सक्रिय असावे। पाचवी गोष्ट, त्यांना 8वा हप्ता मिळालेला असावा, त्यानंतर 9वा हप्ता देखील त्यांना मिळणार, हे गोष्ट मात्र नक्की आहे। पैसे न मिळणाऱ्या शेतकऱ्यांची कारणे: ई केवायसी अपूर्ण असणे, आधार कार्डाशी बँक खाते लिंक नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, अर्ज रिजेक्ट केलेला असणे इत्यादी कारणामुळे नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। पैसे आले आहेत का हे तपासायचे 5 मार्ग आहे। पहिले म्हणजे SMS द्वारे बँकेकडून येणारा SMS तपासा। दुसरे म्हणजे बँक पासबुक, बँकेत जाऊन पासबुकवर एंट्री तपासा। तिसरी गोष्ट, एटीएम वरून बॅलन्स चेक करू शकता। चौथी गोष्ट, पीएम किसान पोर्टलचा ऍप, यावरूनही तुम्ही तुमचे बेनिफिशरी स्टेटस नक्की तपासू शकता। पाचवी गोष्ट, सीएससी सेंटरला जाऊन भेट देऊ शकता। तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्हाला देखील तुमची स्थिती तुम्ही तपासू शकता। शेतकरी बांधवांनो, जर कोणत्याही प्रकारचे तुमचे अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन एक लेखी अर्ज द्यावा लागेल। निवेदन मध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याबाबत माझा अर्ज रिजेक्ट केला आणि प्रलंबित दाखवत आहे। माझे सर्व माहिती योग्य असून कृपया माझा अर्ज तपासून पुन्हा मंजूर करावा। हे निवेदन देताना तुम्हाला त्यासोबतच जोडायची कागदपत्रे आहे: आधार कार्ड, पासबुक, बँकेचे पासबुक, 7/12 उतारा आणि पीएम किसानचे नोंदणी क्रमांक। शेवटी नमो शेतकरी योजने ही पीएम किसान योजनेशी जोडलेली असल्याची संपूर्ण माहिती आहे।
ज्या शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत त्यांना पीएम किसानचे हप्ते मिळत आहे. फक्त आता अशा शेतकऱ्यांना नमोद शेतकरीचा हप्ता मिळतो. पण जर पीएम किसानचे अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा यादीत नाव नसेल तर नमोचाही हप्ता ते लक्षात घेणे मात्र नक्की आहे. शेतकरी मित्रांनो, नवनवीन अपडेट हे नेहमी येत राहतात, म्हणून तुमच्यापर्यंत हे अपडेट पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.